सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान परमात्मा एक वचनी एक बाणी एक पत्नी असलेल्या माझ्या राघवेंद्र सरकाराची चालू असलेली ही कथा आजच्या कथेचा 7वा दिवस। 6 दिवस बघा आपण कथा जितक्या आनंदाने श्रवण केली ना, आज सुद्धा तितकाच उत्साह तुमच्या मनमाडकरांचा आहे। ज्यांनी ही सुंदर अशी कथा आयोजित केली ना, दक्षिणमुखी हनुमान मंडळ मनमाड यांना खूप खूप धन्यवाद। आजच्या या कथेसाठी आपल्याला सुंदर अशी साथ संगत करताय ना, आमचे सिंत वादक हरिभक्त परायण वैष्णव दादा साबळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। त्यांना सोबत जे आज गायनाची साथ देत आहेत हरिभक्त परायण आमचे बनकर दादा, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण गान कोकिळा आमचे योगेश दादा रसाळ यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। आणि आज आपल्याला कथेला तबलजी लावलेले बघा, खूप व्यस्त शेड्यूल आहे आमच्या दादाचं। सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे दादांची, मंडप सुद्धा सुंदर असा मंडप आहे, पण वेळात वेळ काढून आज ते सुद्धा आपल्याला तबलजी म्हणून लाभले हरिभक्त परायण आपले प्रमोद दादाने फाडे, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। गोड अशी गायत्री साऊंड सिस्टीम आपली दादा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद। माझा आवाज थोडा प्रॉब्लेम देतोय, फक्त क्लिअर राहू द्या आज सिस्टीम तेवढी, म्हणजे तशी क्लिअरच आहे पण माझा आवाज प्रॉब्लेम देतोय त्याच्यामुळे बोलली। आणि सुंदर सुंदर आपल्याला झाकी, रोज आपल्याला झाकी दे सजवताय ना, पडद्याच्या आड जे काम करतायत असे आमचे जयेश दादा पारवे, आणि गोड अशी शूटिंग करताय कथेची आपल्या मराठी वक्ता चॅनल आमचे वैभव दादा यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। ही कथा यूट्यूबला बघण्यासाठी आपला मराठी वक्ता चॅनल जो आहे ना तो सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्याला ही कथा तुम्हाला बघायला भेटणार आहे। सर्वांना खूप खूप धन्यवाद। माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती। एक एक श्रोतुवर्ग म्हणजे माझ्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात महेशाच्याच मूर्ती आहात। बघा, काल कथेमध्ये आपण शूर्पणखा लंकेला गेली आणि तिने रावणाला सांगितलं, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया हे आलेले आहेत पंचवटीमध्ये दादा, पण सीता तुला पत्नी मिळावी म्हणून मी गेले तिथं। मग रावणाने मारीच मामाला सांगितलं आणि मारीच मामा हरिणाचं रूप धारण करून आले। त्याच्यानंतर आपण जी शबरी माता आहे, शबरी मातेला माझ्या भगवंताचं भजन केलं, तर शबरी मातेसाठी प्रभू रामचंद्रांना यावं लागलं, ही कथा बघितली। पुढे सुग्रीवाची हनुमंतरायाची भेट झाली आणि वाली आणि सुग्रीव युद्ध याच्यामध्ये भगवंताने स्वतः वालीला मारलं, ही कथा बघितली आपण। औचरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम अशी ही सुंदर रामकथा आहे। रामकथा ही जीवनाची व्यथा घालवणारी कथा आहे, गोड पवित्र आपलं जीवन बनवणारी अशी माझ्या राघवेंद्र सरकाराची कथा। आणि आजचा कथेचा आपला अंतिम दिवस आहे, पण आज ज्या हनुमंतरायाचा जन्मोत्सव आहे आणि हनुमंतराया म्हणजे रामकथेचा मुख्य स्रोत आहे। या हनुमंतरायाला आज आपण रोजच बोलवतो, आज सुद्धा आपल्या कथेमध्ये हनुमंतरायाला आहे ना कथा श्रवण करण्यासाठी बोलूया। हरी चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, आओ जी पवन कुमार, पधार हरि कीर्तन में, चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में।
भगवंतरायाला आपण आपल्या कथेमध्ये बोलवलंय. रामकथा ही जीवनाची व्यथा घालवणारी कथा आहे ना. प्रत्येक माणूस बघा भगवंताच्या मंदिरामध्ये जातो, देवाकडे जातो आपण आणि देवाला म्हणतो, देवा अरे माझ्याच वाट्याला इतकं दुःख का बाबा रे, मी इतकं तुझं नामस्मरण करतो तरी माझ्या वाट्याला दुःख का देतो. पण आपण कधी विचार केला का हो, आपल्यापेक्षा देवाला संतांना किती दुःख आहे. आता आपण बघतोय राम अवतारामध्ये सुद्धा किती दुःख झालं भगवंताला आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा भगवंत तर बंदी खाण्यात जन्माला आले. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला ना माझ्या ताईंनो दादांनो, भगवंताला त्या आई वडिलांजवळ थांबा म्हणजे राहावं सुद्धा लागलं नाही हो. किती किती संकट आहे भगवंताला. एकदा कर्ण बोलला भगवंताला, भगवंता अरे मी क्षत्रियाच्या पोटी जन्म झाला बाबा माझा आणि मी प्रत्यक्षात सूर्याचा अंश अवतार आहे रे, तरीही मला का पाण्यामध्ये सोडून दिलं माझ्या आईने. अरे एका सारथ्याच्या घरी मला राहावं लागलं, सारथ्याच्या घरी मी लहानचा मोठा झालो बाबा. पण गुरुकडून जेव्हा ज्ञान प्राप्त करायचं ना तर गुरुनी सुद्धा मला ज्ञान प्राप्त करून दिलं नाही, चोरून मला ती गुरुकडून विद्या घ्यावी लागली. मग हे सगळं दुःख आमच्याच वाट्याला का, आपल्याला असं वाटतं. पण त्याच्यातून कोणी सुटलेला नाही हो. ना कृष्ण जन्मामध्ये सुख, ना रामचरित्रामध्ये कुठंच सुख नाही देवाला. मग देवता एखादी देवता वाम मार्गाने गेली का, कुठे एखादे संत वाम मार्गाने गेले का आपल्याला खूप दुःख झालं म्हणून मग आपल्याला थोडस सुईच्या टोकावर मावेल इतका सुद्धा दुःख आपल्याला होत नाही, तरीही आपण वाम मार्गाला जातो दादांनो माझ्या ताईंनो. मग ही रामकथा याच्यासाठी ऐकायची आपण की किती मोठं दुःख आलं ना तर ते दुःख कवटाळून बसायचं नाही. त्या दुःखाला सांगायचं की अरे दुःखा तुझ्यापेक्षा माझा भगवंत खूप मोठा आहे रे आणि तो भगवंत नेमकीच या दुःखापुढे सुख प्राप्त करून देणार आहे आम्हाला. म्हणून दुःख आलं तर कधी डळमळून जायचं नाही आणि जास्त सुख आलं ना तर त्याचा अहंकार करायचा नाही. कारण अहंकार जेव्हा होतो ना तर ते भगवंताला माझ्या भगवंताला सहनच होत नाही अहंकार झालेला. मग दुःख का वाटायला येतं, मागचं काही कर्म आपलं शिल्लक राहतं ना आपल्याकडून त्याच्यामुळे दुःख वाटायला येतं. बघा दोन मित्र असतात, एक मित्र असतो आस्तिक आणि दुसरा मित्र नास्तिक असतो. एका मित्राला देवाची धर्माची खूप आवड पण दुसऱ्या मित्राला मात्र देवधर्माची साधू संतांची आवड नाही. नास्तिक मित्र जो आहे ना तो सिनेमा बघायला गेला आणि जो आस्तिक होता त्याला देवाची आवड होती ना तो कीर्तनाला जाऊन बसला, भजनामध्ये जाऊन बसला. पण झालं काय, सिनेमावरून येता येता जो नास्तिक होता ना मित्र त्याला 5,000 रुपये सापडले रस्त्याने येताना. आणि जो कीर्तनाला गेला होता जो देवाधर्माची आवड होती आस्तिक मित्र त्याचा मात्र तिकडनं येताना पाय एका खड्ड्यामध्ये पडला आणि पाय फ्रॅक्चर झाला. मग तो विचारू लागला, एक संत भेटले तेवढ्यामध्ये रस्त्याने त्याला आणि ते दोनही मित्र विचारू लागले असा बदल का, मी तर देवदेव करायला गेलो होतो माझा पाय खड्ड्यामध्ये पडला आणि हा तर सिनेमा बघायला गेला होता तरीही याला 5,000 रुपये सापडले. मग संतांनी सांगितलं बाबा मागच्या जन्मात तुझ्याकडून वाईट कर्म घडलेलं होतं. अरे तुझा अपघात होऊन तू त्या अपघातामध्ये जाणार होता पण देवाचं नाम घेतलेलं असल्यामुळं ना त्या देवाच्या नामस्मरणाने तू तरल्या गेला आणि फक्त तुझा मृत्यू होणार होता तर फक्त पाय फ्रॅक्चर झाला. आणि दुसऱ्याला सांगितलं हा जरी या जन्मामध्ये देवदेव करत नाही ना पण मागच्या जन्मामध्ये त्याने खूप चांगलं कर्म केलेलं होतं त्याच्यामुळे त्याला सर्व चांगलंच होऊ राहिलं. मग त्याचं उपजले मेले अंश किती, उपजले मेले अंश किती, उपजले मेले अंश
उपजले मेले ऐसे किती. पुढची जी झाकी आहे राम प्रभूची आणि हनुमंतरायाची. ओ मंडळ, राम प्रभूची आणि हनुमंतरायाची जी झाकी आहे कथेमध्ये येऊ द्या. म्हणून आपलं दुःख कमी करण्यासाठी जे आहे ना कथा कीर्तन श्रवण करा दादांनो. आणि राम जन्मामध्ये भगवंताला जे दुःख झालं ना त्या दुःखाशी आपली तुलना करा. राम प्रभूच्या दुःखाशी ना आपल्या दुःखाशी. काल कथेमध्ये प्रथमच हनुमंतरायाची एंट्री कथेमध्ये झाली होती आणि हनुमंतरायाने ओळखलं होतं प्रभू रामचंद्र जेव्हा समोर आले ना हेच माझे सद्गुरू आहेत. ते हनुमंतरायाने ओळखलं होतं. हनुमंतराय आले होते आणि रामचरणी आहे ना प्रभू रामचंद्रांच्या चरणी हे हनुमंतराय काल विराजमान झाले होते. आपल्या सुद्धा कथेमध्ये हनुमंतरायाची एंट्री झाली आहे. एक सुंदर असं गीत आपण हनुमंतरायासाठी म्हणूया. आता काय घेऊन टाकलं आता म्हणा जे म्हणायचं. श्रीराम जानकी. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम कालपासून बघा आपल्या कथेमध्ये आजपासून जेव्हा हनुमंतरायाची एंट्री कथेमध्ये झाली ना तर सुंदरकांडाची सुरुवात झालेली आहे. मला वाटतं जे जे झालं त्या नावाने म्हणजे कांड केलेलं आहे. मग हनुमंतरायाची एंट्री झाली तेव्हा हनुमंत कांड नाव द्यायला पाहिजे होतं ना. पण का सुंदरकांड नाव दिलं हो? तर हनुमंतरायाची एंट्री जेव्हा राम कथेमध्ये झाली ना रामायणामध्ये झाली तिथून पुढचं रामायण अधिकच सुंदर बनलं. म्हणून नाव काय दिलं त्या कांडाला? सुंदरकांड असं नाव दिलं, गोड असं नाव दिलं. प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला आणि सुग्रीवाच्या ताब्यात सर्व दिलं. आता सगळी वानर सेना जमा झाली. त्याच्यामध्ये कोण कोण होतं बघा. 56 कोटी गोलांगुल होते, 72 कोटी जे आहे रीस वानर होते, 18 पद्म दळबार वानर होते. त्याच्यामध्ये लाल तोंडाची, काळ्या तोंडाची, गोऱ्या तोंडाची सर्वच ऋषमुख पर्वतावर ही वानर सेना जमा झाली. आणि सगळ्याच वानरांना आता 20,000 वानरांची तुकडी समोर या असं म्हणू लागले तर सगळीच वानर सेना समोर यायला लागली. आता त्याच्यापैकी सीतेचा शोध करायचा आहे ना. मग 20,000 वानरांची सेना ही पूर्व दिशेला पाठवली. सुग्रीवानं जा म्हटलं सीतेचा शोध करायला की वानर नुसती पळतच सुटली हो. मग विचारलं सुद्धा नाही
की नेमकी सीता माता कशी दिसते, काय दिसते ती तरी सांगा. फक्त तोंडातून शब्द काढायचा उशीर की वानरसेना लागली पळायला. आता वानरसेना पळायला लागली, ती प्रत्येक गावागावामध्ये जायची आणि ती वानरसेना म्हणायची, मावशी तुम्हीच आहे का सीता, तुम्हीच आहे का सीता. कोणी काम जरी करत असलं गराडा घालायचा सगळ्यांनी, आणि तुम्हीच आहे का सीता. कोणी बाजारात जरी जात असलं ना, त्या बाईची पिशवी हिसकून घ्यायची बाजारची आणि मावशी तुम्ही सीता आहे का, तुम्ही सीता आहे का. आता असं करून सीतेचा शोध लागेल का हो. त्याच्यामध्ये नल नील जांबुवंत तार अंगद हनुमंत आता या प्रमुख 6 वानरांना पाठविलं. सांगितलं तुम्ही आता दक्षिण दिशेला जा आणि माईचा शोध घ्या. त्यावेळेस हनुमंतराय हनुमंतराय रामचरणी विलीन झाले. हनुमंतराय रामचरणी विलीन होता येईल. हनुमंतराय प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेता येईल. आणि हनुमंतरायाला बुद्धिमताम वरिष्ठ म्हटले. हनुमंतरायाला प्रणाम केला आपल्या स्वामींना. विचारता येईल सीता माईचा शोध घ्यायला मी जातो, पण काहीतरी आईला ओळखायचं कसं हे सांगा ना. काहीतरी खून असेल ना आईला ओळखण्याची. अहो सीता माता दिसतात कशा ते तरी मला सांगा. मग आता हनुमंतराय म्हणू लागले की खरोखर आता सीतेचा शोध लागला म्हणून समजा. बाकीचे म्हणू लागले कसं तुम्हाला आधीच कळलं. अरे बाकी वानरा नुसती पळत सुटली, त्यांनी विचारलंच नाही सीता दिसते कशी का काय, यांनी काहीच विचारलं नाही. पण हनुमंतरायाने मात्र विचारलं की सीता दिसते कशी. आता भगवंत सांगताय हनुमंतरायाला, अरे सीता ही मज स्वरूप दिसते, म्हणजे माझ्याच सारखे दिसते बाबा. किती प्रेम आहे हो रामरायाचं आपल्या पत्नीवरती बघा ना. कलियुगाला हे दाखवून द्यायचंय एक देव असून किती प्रेम केलं आपल्या पत्नीवरती. धनवान राक्षसानं आपली पत्नी चोरून नेली ना, तरी प्रभू रामचंद्रांचा किती विश्वास आहे. मग जीवन जगत असताना पती पत्नीनं हेच लक्षात ठेवा. आपल्याही पती पत्नीमध्ये कुरबुर झाली असेल, भांडण झालं असेल, पण ते बाजूला ठेवा. पत्नीने पतीवर विश्वास ठेवा आणि पतिदेवानं सुद्धा पत्नीवर विश्वास ठेवा. हेच रामायण आपल्याला शिकवतं दादांनो. मग घराघरामध्ये महाभारत कधीच घडणार नाही आपण जर लक्ष ठेवलं तर. आता आपण गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, पण बघा घरात मात्र रामायण ऐकतो, पण घरात मात्र महाभारत प्रत्येक घरात चालू आहे. का तर आपली श्रद्धा राहिली नाही, विश्वास राहिला नाही भगवंतावरती, देवावरती. आता भगवंत म्हणतायत प्रभू रामचंद्राला, अरे हनुमंता सीता जरी तिकडे आहे ना रावणाच्या ताब्यामध्ये, तरी ती माझंच भजन करते रे तिथे जाऊन सुद्धा. सीतेच्या आजूबाजूला वृक्ष वेली राक्षस जेव्हा सीता माता भजन करते ना, या वृक्ष वेली हे सुद्धा सगळे राक्षस सुद्धा कोणाचं भजन करताय, प्रभू रामचंद्रांचं भजन करताय सीता मातेचं ऐकून. अरे झाडावर बसणारे पक्षी भजन करताय, झाड भजन करताय. त्रिजटा नावाची राक्षसीने सीता मातेजवळ बसलेली आणि ती सुद्धा प्रभू रामचंद्रांचंच भजन करते असं प्रभू रामचंद्र सांगतायत. हनुमानजी बोलले, भगवंता आता मी आईला ओळखेलो. हनुमान सांगताय, पण आई मला कशी ओळखेल सांगा ना नेमके. मग भगवंताने काय केलं, हनुमंतराय सांगताय असा एखादा पुरावा द्या की आईने मला ओळखलं पाहिजे म्हणून. प्रभू रामचंद्रांनी आपल्या हातातली मुद्रिका काढली, ऍक्शन तर करा ना, हातातली अंगठी काढली आणि ती हनुमंतरायाच्या हातामध्ये दिली. ही मुद्रिका घे अरे आणि सांग माझ्या जानकीला. जेव्हा जानकी ही मुद्रिका पाहिला तर जानकी समजेल की हे जे आणलंय ना, ही मुद्रिका आणली ना म्हणजे हे राम भक्त कोणीतरी आलाय. एखादी गुपित गोष्ट, माता ही गुपित गोष्ट सांगितली बघा.
मग भगवंताने काय केलं, या हनुमंतरायाला जयंताची घडलेली कथा सांगितली. काल आपण बघितलं ना, इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचं रूप घेऊन आला होता. आणि ही कथा फक्त प्रभू रामचंद्रांना आणि सीता मातेलाच माहिती होती. मग ही कथा सुद्धा भगवंताने हनुमंतरायाला सांगितली. हनुमंतरायानं काय केले, आपल्या स्वामींना अंगठी दिली ना, तर ती बोटात घातली नाही, शेपटीत अडकवली नाही, हातात घेतली नाही. ओ आपले स्वामी आहे, आपले गुरुवर्य आहेत. ती अंगठी हनुमंतरायानं घेतली आणि आपल्या तोंडामध्ये धारण केली. ती अंगठी जर बोटामध्ये घालेली इकडं करे तर मला गुरुद्रोहाचं पाप लागेल. किती हनुमंतरायाचे उच्च विचार आहे बघा ना. म्हणून गुरुचं वस्त्र सुद्धा शिष्यानं कधी घालायचं नसतं. गुरु जर आपले वरती बसलेले असतील कॉटवर, तर गुरु आणि शिष्य एका लाईनीला बसायचं नसतं. गुरु वरती कॉट वरती बसले ना, तर शिष्याने खाली लवून नमस्कार करून शिष्यानं तिथं लवून बुजून जायचं असतं गुरु समोर. हनुमंतरायाने सुद्धा अंगठी घेतली बघा. प्रभु मुद्रिका मेली में कमाई, जलदी लांदी गाय अचरज नाही. हनुमान चालीसेमध्ये याचा छान असा उल्लेख आलेला आहे. हनुमंतजी आता निघाले, सीतामाईचा शोध घेण्यासाठी निघाले. म्हणून सारं जग म्हणतं, जी दुनिया आहे ना, हनुमंतरायाशिवाय चालतच नाही. हो, गीता मधून ऐकूया आपण. दुनिया चले न श्री राम के बिना, दुनिया चले न श्री राम के बिना, राम चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम चले न हनुमान के बिना. दुनिया चले न श्री राम के बिना, राम चले न हनुमान के बिना. माईचा शोध घ्यायला निघाले. खूप 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 दूर गेले. तहान आणि भुकेने व्याकुळ झालेले हनुमंतराया एका विवरामध्ये प्रवेश केला हनुमंतरायाने. आणि तिथं स्वयंप्रभा नावाची राक्षसी होती. तिने ओळखला की हे
रामदूत दिसतंय. ती राक्षसीन म्हणू लागली, मी धन्य झाले, धन्य, मला तुमचं दर्शन झालं ना, धन्य झाले. सीता माईचा शोध घेण्यास निघाला ना, पण तहानेने तुम्ही व्याकुळ झालात. पाणी प्या, फळ खा, डोळे झाका, मी तुम्हाला सागराच्या पलीकडे नेऊन पोहोचवते, राक्षसीन म्हणू लागले. सुंदर असा समुद्राचा प्रवास सुरू झाला आणि मैनाक नावाचा पर्वत होता. त्यानं विश्रांती घेण्यासाठी हनुमंतरायाला थांबवलं. देवतांनी हनुमंतरायाची कसोटी पाहण्यासाठी काय केलं, सुरसा नावाची जी सर्पांची आई आहे ना, तिला पाठवलं या हनुमंतरायाची कसोटी घेण्यासाठी. आणि ती सुरसा नावाची ती सर्पांची आई म्हणू लागली, आता मी तुला खाऊन टाकणार आहे हनुमंतराया, तुला पुढे जाऊ देणार नाहीये. हनुमंतराय म्हटले, खा बाई. तिने एक योजना आपलं तोंड उघडला तर हनुमंतराय तिच्या पुढे बघा 8 योजन झाले, तिच्या 8 पट होऊ लागले. आता जी जसं जसं तोंड वाढवायचे हनुमंतराय आपला आकार वाढवू लागले. शेवटी तिने काय केलं, अति छोटं रूप धारण केलं. हनुमानजीने सुद्धा तिच्यापेक्षा छोटं रूप धारण केलं आणि आता हनुमंतराय तिच्या पोटामध्ये प्रवेश केला. हनुमंतरायानं पोटामध्ये प्रवेश केला आणि गर 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 प्रदक्षिणा हनुमंतरायानं त्या राक्षसनीच्या पोटात घालू लागले. तिचा त्रास होऊ लागला, त्या राक्षसनीला, त्या सर्पांच्या आईला त्रास व्हायला लागला आणि पटकन हनुमंतराय त्या हिच्या सर्पाच्या आईच्या तोंडातून बाहेर आले. पुढे गेले तर तिथं बघा सीतामाई दिसल्या नाही, कुठे जावा नेमके ते कळे ना. मग तेवढ्यामध्ये आता अशोक वन पुढे लागलं आणि तिथं विचारू लागले की जो कोणी तुमच्यामध्ये बलवान असेल ना, त्याला तिथं जावाने सीतामाईची भेट घेऊन यावी. हनुमंतराय आता निघालेच होते, पण हनुमंतराय कसे निघाले, अखंड राम नामाचा जप करत, आपल्या स्वामीचं भजन करत करत सीतामाईच्या शोधाला निघाले. श्रीराम श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में,
करण्यासाठी निघाले ना, महेंद्र पर्वतावरती गेले आणि त्या महेंद्र पर्वतावरून इतकी जोरात उडी हनुमंतरायांनी मारली की डायरेक्ट प्रतिलंकेमध्ये जाऊन हनुमंतराय पोहोचले. तिथे सर्व रस्त्यांवरती राक्षसनींचा इतका पहारा होता ना, क्रौंच नावाची राक्षसीने तिने पकडलं आणि म्हणू लागली, अरे खूप दिवसाची भूक लागली मला, पण म्हातारा झाल्यामुळं रावण आता आमची काळजीच घेत नाही, आम्हाला वृद्धाश्रमात टाकून दिलंय. मला वाटतं तेव्हापासून वृद्धाश्रमाची सुरुवात झाली असावी. म्हातारा माणूस झाला की वृद्धाश्रमात टाकून द्यायचं. रावणानं राक्षसनीला वृद्धाश्रमात टाकलं होतं. आणि ती आपल्या सखीला म्हणू लागली, अगा आता मी ना याला पोट भरून खाऊन घेते बाई. समोर आलाय तिनं तोंड केला तोपर्यंत हनुमानजी तिच्या पोटामध्ये गेले आणि गुदगुल्या करायला लागले हनुमंतराय त्या राक्षसनीला. जशी जशी गुदगुल्या करायची ती हनुमंतराय म्हणजे ती राक्षसीन हसायची. आणि आता तिच्या बाकीच्या मैत्रिणी म्हणू लागल्या, बाई ग तुला का हास्य रोग जडला का काय ग, सारखी हसते तू. मग आता हनुमंतरायाने तेवढ्यामध्ये बाकीच्यांना कळेना ना, त्या राक्षसनीच्या नाकातून आपली शेपटी बाहेर काढली. त्या बाकीच्या म्हणू लागल्या, अगं होय ना होईला मोठा आजार झाला बाई. त्या आजाराचा कोंबीच्या नाकातून बाहेर आला. राक्षसने असं चालू असताना हनुमंतराय लगेच तिच्या नाकातून बाहेर पडले. आता पोट फाडलं तिचं, राक्षसनीचं पोट फाडलं आणि जोरात परत आपल्या भगवंताचा जय जयकार करू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्या बाकीच्या राक्षसनी म्हणू लागले, अरे आम्हाला का मारतो बाबा, आधीच रावणानं त्रास दिला हा का थोडा झाला का, आम्हाला मारू नको रे तू. आता तेवढ्यामध्ये जी रखवाली नव्हती ना ते तर लंकेची, ती पुढे आली. हनुमंतराने एक जोरदार बुक्की तिच्या नाकावर मारली आणि तिला सुद्धा बाजूला केलं. ढोसा मारला तशी ती बाजूला झाली. आता लंके सगळीकडे चर्चा चालू झाली. आतापर्यंत आपलं राज्य सुखाचं होतं, पण या रावणाला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि रावणानं त्या सीतेला आणून ठेवलं इथं लंकेमध्ये. आणि जेव्हापासून ही सीता लंकेमध्ये आली ना, सीतेचा प्रवेश झाला. पण सगळे जण समजून सांगत होते रावणाला, अरे सोडून दे बाबा तिला, नको ठेवू रे, तुझी मंदोदरी इतकी सुंदर आहे तरी तू का सीतेला आणलं. पण मात्र हा रावण काही कुणाचं ऐकत नव्हता. हनुमंतजी सगळ्या लंकेमध्ये फिरताय, पण तेवढ्यामध्ये ना एक आश्रम दिसला तिथं. आणि तो आश्रम नेमकी कोण्या तरी भक्ताचा असावा, कारण तिथं गोड असं भजन चालू होतं. आणि तो भजनावाला आहे ना म्हणत होता, बाबा अरे माझ्या भोळ्या भक्ताची ही माया आहे रे, ये रामराया मला भेटायला ये. भोळ्या भक्ताची भोळी ही माया, भोळ्या भक्ताची भोळी ही माया, ये रे माझा राम राया. भोळ्या भक्ताची भोळी ही माया, ये रे माझा राम राया. भोळ्या भक्ताची भोळी माया, ये रे माझा राम राया. भोळ्या भक्ताची भोळी माया, ये रे माझा राम राया. चला चला पाहते
लंकेमध्ये भजनाचा आवाज आला आणि हनुमंतराय विचार करते, अरे ही तर सर्व राक्षसांची नगरी आहे आणि इथं भजन कोण करते माझ्या स्वामीचं नेमके. तर तो महाल होता बिभीषणजीचा आणि फक्त लंकेमध्ये बिभीषणजीच्या महाला पुढं फक्त तुळशीचं रोप लावलेलं होतं. तुळशीचं वृंदावन होतं तिथं. त्याच्यावरून हनुमंतरायनं ओळखला की हे राम भक्ताचं घर असावं. म्हणून भगवंताचं भजन आहे ना, हे सवडीनं गाऊ नये तर आवडीनं गावं माझ्या भगवंताचं भजन. पण आपण कसं करतो भगवंताचं भजन? आपल्या सवडीनं करतो. आपल्याला आवडच कुठे आहे? सवड भेटली तर झालं भजन, नाही सवड भेटली तर गेलं भजन. पण भगवंताचं भजन माऊली इतकं आवडीनं गा, इतकं आवडीनं गा ना. तुम्ही तुमच्या कामामध्ये राहा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे. आता इकडून हनुमंतराय गेले बघा आणि जे पतिव्रतेचं तेज होतं ना ते माझ्या सीतामाईच्या चेहऱ्यावरती आहे तसंच तेज होतं हो. ही सीतामाता राक्षसीने तिला त्रास देत होत्या, पण त्या राक्षसीनेच्या पाठीमागे आता हनुमानजी जाऊन उभे राहिले. हनुमानजी तिथं जाऊन उभे राहिले. सीतामाई रडत होती, जीवाचा आकांत सीतामाई करत होती. पण राक्षसनी जे आहे ना, राक्षसनी काही सोडत नव्हत्या. त्यावेळेस सीतामाई म्हणत होती, एखादा माझ्या स्वामींचा निरोपही येईना, काही संदेश सुद्धा येईना बाई. आता मी जगत नाही, माझे स्वामी काही लवकर येत नाही, मला हा त्रासच आता सहन होत नाही. सीता माता म्हणते, असा एखादा तरी तारा तुटावा, तो माझ्या ओंजळीत यावा आणि त्या ताऱ्यानं मलाच घेऊन जावं. असं जेव्हा सीतामाई म्हणते, हात पुढे करते सीतामाई. राक्षसनी व थोडी सीतामाई दिसू द्या आमचे. हात पुढे करते सीतामाई. तेवढ्यामध्ये हनुमंतराय जी मुद्रिका दिली होती ना, प्रभू रामचंद्राने दिलेली मुद्रिका सीता मातेच्या ओंजळीमध्ये टाकताय. ती मुद्रिका सीता मातेच्या ओंजळीत पडली आणि तेवढ्या सीता माता विचार करते, अरे ही मुद्रिका तर माझ्या स्वामीची आहे. ही मुद्रिका पण कुठून आली नेमकी? इथं ही मुद्रिका कशी आली? तेवढ्यामध्ये समोरचे हनुमंतराय म्हणू लागले, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हनुमंतराय आपल्या स्वामींचा त्या ठिकाणी सुद्धा जय जयकार करताय. तेवढ्यामध्ये सीता माता म्हणते, अरे कोण आहे तू इतका जय जयकार करतोय? हे हनुमंतराय सांगताय, बाय आई मी राम भक्त हनुमान आहे ग. कशावरून समजायचं तू राम भक्त हनुमंत असेल? अरे राक्षस सुद्धा येतात, दैत्य सुद्धा येतात, आपलं मायावी रूप धारण करतात आणि मला सांगतात मी राम भक्त आहे. अगं माई, मुद्रिका बघ, मुद्रिका ही मुद्रिका तुझ्या प्रभू रामचंद्रांची आहे ना. अरे अशी मुद्रिका तर कोणी घेऊन येईल रे, पण कसा विश्वास ठेवून सांग. हनुमंतराया जे आहेत ना, हनुमंतराया सीता मातेला खाली बसताय हनुमंतराया आणि सीता मातेला त्यावेळेस जयंताची घटना सांगताय. काय जयंताचं घडलं होतं नेमके हे मात्र फक्त रामरायाला आणि सीता मातेला माहिती होतं. जेव्हा हनुमंतरायाने जयंताची गोष्ट सांगितली ना सीता मातेला, तेव्हा आता सीता मातेला विश्वास हनुमंतरायावरती पटला. हनुमंतराय म्हणू लागले, आई आई मला आता खूप भूक लागली ग आई, मला खायला काहीतरी दे. आणि गडबडा लोळायला लागले हनुमंतराय आपल्या आई पुढे भूक लागली म्हणून. सीता माता म्हणते, हनुमंता तुला काय खायला देऊ सांगणार आहे? या जंगलामध्ये तुला काय खायला देऊ बाबा? अरे इथं वारा वाहतो, वारा येतो ना, तो सुद्धा रावणाच्या परवानगीशिवाय वारा सुद्धा वाहत नाही रे. अरे इथं सर्व वैभव आहे बाबा, पण याच्यावरती सर्व याच्यावरती
ह्या रावणाचा अधिकार आहे रे हनुमंता. हनुमंताला म्हटली बघ जा तू अशोक वाटिकेमध्ये आणि काही फळं असतील खाली पडलेले फळं असतील ते खा. हनुमंतराय म्हणता आईने सांगितलं ना खाली पडलेले फळं खायचे. हनुमंतराय आता झाडावरती जाऊन बसले. झाड हलवायचे हनुमंतराय ते आणि हनुमंतरायाने झाड हलवलं की बुदबुद बुदबुद फळं खाली पडायचे आणि ते हनुमंतराय खायला लागले. गदगद गदगद झाड हलवलं की बुदबुद बुदबुद फळं पडायचे ते हनुमंत खायचे. हनुमंतराय विचार करायला लागले अरे एवढी मोठी बाग आहे इथं कोणी राखण नाही का या बागेमध्ये बरं. तेवढ्यामध्ये जो अशोक वनाचा करता जो आहे ना जंबूमाळी, हा जंबूमाळी पुढे आला. तो झोपा काढत होता जंबूमाळी. हनुमंतराय म्हणताय अरे पगार घेता तुमच्या मालकाकडून आणि झोपा काढायला तुम्हाला मालकाने इथं ठेवलंय का. जंबूमाळ्याला म्हणतायत जंबूमाळीनं आता काय फुकटचा पगार घेताय ना. हनुमानजीने एक फळ घेतलं आणि त्या जंबूमाळाच्या नाकाला दंदिशी ते फळ मारलं. जंबूमाळी झोपेतून जागा झाला आणि ए माकडा अरे ए मानरा इथं काय करतोय रे बहिराय का तू ऐकू येत नाही का तुला. तो जंबूमाळी म्हणू लागला. नंतर तर आल्यावर कानातच ओरडला अरे तुला मरायचंय का. जंबूमाळी हनुमंतरायला म्हणतोय मा तुला मरायचंय का. अहो हनुमंतरायनं असा ढोसा मारला ना तर जंबूमाळी डायरेक्ट रावणाच्या महलामध्ये जाऊन पडला. हो जेव्हा रावणाच्या महलामध्ये जंबूमाळी जाऊन पडला ना ओ रावणा जंबूमाळी रावणाच्या महलामध्ये जाऊन पडला आणि तेवढ्यामध्ये रावण म्हणू लागला अरे अशोक वनामध्ये काय चाललंय. इतकी मोठी इस्टेट सगळीकडे कॅमेरे लावलेले होते पण कुठे कुठे लक्ष देणार ना हा रावण. अशोक वनामध्ये काय चाललंय कुणी पाहिला तरी जा. अक्षयला बोलवलं मग समोर. अक्षय आला. आता अक्षयजी निघाले अशोक वनामध्ये. अक्षय दिसला तसा हनुमानजी उड्या मारायला लागला समोर. अक्षयजी जसे दिसले ना आणि मोठ्याने म्हणतोय हनुमंतराय रे हा माझ्यासारखा ताकदवान दिसतोय रे. आणि हनुमानजीने अक्षय आलेला समोर पाहिला. गरगर 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 आपली गदा हनुमंतरायाने फिरवली आणि धडाकन गदा अक्षयच्या डोक्यात घातली. आता अक्षयचा झाला क्षय. तिथं अक्षय संपला आणि त्याच वेळेस आता अक्षय संपला ना बाकीचे म्हणू लागले बाकीचे राक्षस अरे हमें मत मारो हम बीबी बच्चे वाले हैं हमें मत मारो. हनुमंतराय कोणाचाच विचार करत नाही. प्रत्येक जण म्हणता आम्हाला जिवंत ठेवा. हनुमंतराया अरे मारकटा आम्हाला जिवंत ठेवा. हनुमंतराय म्हटले तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल ना माझ्या स्वामीचं भजन तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. किती पावर आहे हनुमंतरायाची माझ्या. अहो वैराच्या याच्यामध्ये जाऊन तिथं सगळ्या दैत्यांना भजन कुणाला करायला लावलं. भजन कुणाचं करायला लावलं माझ्या प्रभू रामचंद्रांचं आपल्या स्वामीचं भजन तिथं करायला लावलं. सगळे दैत्य प्रभू रामचंद्रांच्या भजनामध्ये आता गर्क होऊन गेले.
पण त्याच्यात जे मागे बसलेलं होतं ना, मागे बसलेलं एक जण पळालं आणि रावणासमोर आलं मागे बसलेलं एक जण, आणि ते म्हणू लागलं, अनर्थ हो गया महाराज, अनर्थ हो गया महाराज, अनर्थ हो गया। अरे क्या हुआ? रावण विचारता है, क्या हुआ? बहुत बड़ा अनर्थ हुआ, बहुत बड़ा अनर्थ हुआ, अक्षय का क्षय हुआ। अक्षय का क्षय? इंद्रजित आणि अक्षयचा क्षय कोणी केला पहा बाबा, त्याला पूर्ण विचारा। खरं तर अक्षयचा क्षय कोणी केला? अरे एक मरकट आलंय, मरकट, आणि ते स्वतःला हनुमान समजतंय, प्रभू रामचंद्रांचा भक्त समजतंय, आणि त्याने क्षय करून टाकला सगळा। इंद्रजित म्हणतोय, आता रावणानं इंद्रजिताला बोलवलं आणि सांगितलं, तू जा आता। इंद्रजित म्हणतो, मी एवढा बलवान आहे, एवढे मोठे मोठे सगळे जण मारले, आणि माझे बाबा एका मरकटाला मारण्यासाठी मला पाठवतायत, पण वडिलांची आज्ञा म्हणून, राक्षसाचा मुलगा जरी होता पण वडिलांची आज्ञा म्हणून इंद्रजित समोर झाला आणि विचारलं, काय आज्ञा आहे सांगा। सांगितलं, अरे एक वानर आलाय बाबा, आणि त्या वानराने ना पूर्ण अशोक वाटिकेमध्ये धुमाकूळ घातलाय, त्याला मारायचंय। इंद्रजित समोर आला आणि इंद्रजित हनुमंतरायाला म्हणतोय, आता अरे कोण आहे तो, कुठला आहे? हनुमंतराय म्हणताय, मरना है ना तर आओ हमारे पुढे या माझ्या। हनुमंतराय म्हणू लागले। आता तो इंद्रजित हनुमंतरायाच्या पुढे गेले आणि इंद्रजिताला सुद्धा हनुमंतरायाने असा जोरात ढोसा मारला आणि कर माझ्या स्वामीचं भजन। इंद्रजित सुद्धा तिथं स्वामींच्या भजनाला लागला माऊली। आता हनुमंतरायाने काय केलं, हे हनुमंतरायजी रावणाच्या दरबारामध्ये आले आणि हनुमंतानं आपली शेपटी जी आहे ना, खाली शेपटी आपली अशी मोठी मोठी केली, 2-3 हात उंच आपला आसन बनवला आणि त्यावर हनुमंतराय रावणाच्या समोर जाऊन बसले। रावण म्हणताय, कशाला आला तू, कोण आहे तू? अरे तुझ्या कुकर्माचं फळ तुला द्यायला आलोय। हनुमंतराय म्हणताय, सीता माईला चोरून आणला ना तू, त्याची चौकशी करायला आलोय मी इथं। रावण म्हणतो, तू काय एखादं CID आहे का, कोण आहे नेमकी सांग, तुझं काही ओळखपत्र वगैरे आहे ना? हनुमंतराय म्हटले, हो मी CIDच आहे, पण मी माझ्या स्वामीचा रामरायाचा यज्ञ करायचा असेल ना, जो प्रमुख आहे बाबांना तो प्रमुख बोलवावा लागतो, प्रमुखाशिवाय हवन होत नाही, यज्ञ होत नाही। सगळी वानर सेना सगळी दैत्य सेना आहे ना, दैत्य सेना सगळी रावणाला बोलवायला गेले। रावणाच्या हातून आता यज्ञ करायचा, रावणाच्या हातून पेटवायचं ना ते। रावण समोर झाला, ओ रावण बाबा, रावण समोर झाले आणि हनुमंतरायाची आता शेपटी पेटवायला, हनुमंतरायाच्या शेपटीला आहे ना काडी ओढायला लागले, हनुमंतरायाची शेपटी बांधण्यासाठी, पेटवण्यासाठी। हनुमंतरायाने काय केलं, ती शेपटी रावणाच्या दाढीवरती मारली, म्हणून आमचे संत हनुमंत महाबळी, 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 हनुमंत महाबळी,
दाढी रावणाची जाळी. अहो या हनुमंतरायानं रावणाची दाढी जाळून टाकली माऊली. हनुमानजीनं लंका जाळली. म्हणून आपण श्रीलंकेतले लोक बघा, जेव्हा क्रिकेट मॅच चालते, क्रिकेट मॅच मध्ये आपण बघितले असेल लंकेचे लोक कसे हो, सगळे काळे लोक या हनुमंतरायानं लंका पेटवली. म्हणून हनुमंतराय आता जेव्हा दाढी पेटली, हनुमंतरायानं रावणाची दाढी पेटवली आणि लंकेमध्ये उड्डाण करू लागले हनुमंतराय. पाठी मागून जायचं ताई, कथा चालू आहे ना, मध्ये डिस्टर्ब करायला इकडे पाठवू नका तर कोणालाच. लंका पेटवली, रावणाची दाढी पेटवली आणि हनुमंतराय ह्या घरावरून त्या घरावर, ह्या घरावरून त्या घरावर टुनटुन उड्या मारताय. सगळी लंका पेटली. पण जिथं प्रभू रामचंद्राचं भजन चालू होतं ना, त्या बिभीषणजीचा महाल हनुमंतरायनं तेवढा बिभीषणजीचा महालच सोडून दिला. का? हे माझे स्वामीचा भक्त आहे हा, म्हणून त्यांचा महाल पेटवला नाही. सीतामाईची भेट घेतली आणि चुडामणी आणला सीतामाईकडून आणि उड्डाण केलं. आता उड्डाण केलं ते महेंद्र पर्वतावरती हनुमंतरायानं उड्डाण केलं आणि तिथं येऊन आपली शेपटी जी आहे ना, त्या महेंद्र पर्वतावरती येऊन समुद्रावरती आपली शेपटी हनुमंतरायानं भिजवली. आता हनुमंतराय इकडे आले, सगळ्यांना भेटताय. पण त्याच्या आधी मला वाटतं एक सगळ्यांनी उभं राहावं, एक छोटस भजन आपण घेऊया. त्या भजनाचा आनंद आपण सगळेजण घेऊया, कारण आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि अजून आपली कथा मला वाटतं 1 तास तरी चालणार आहे. त्याच्यामुळे ना सुंदर असा भजनाचा आनंद सगळ्यांनी घ्या एकदा या भजनाचा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री 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 राम राम हो जय जय राम, श्री राम राम हो जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, हरि श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय
की शंभो शंकर. बसा खाली. हनुमंतराय आता लंके म्हणून इकडे परत आले, पण तेवढ्यामध्ये रावणाजवळ आहे ना बिभीषणजी रावणाकडे गेले आणि सांगताय अरे अरे दादा सोडून दे सीतेला. बाबा त्या सीतेच्या नादीच लागू नको, सोडून दे रे तू. पण तरीही रावण काय ऐकत नाही. मंदोदरी सुद्धा समजायला जाते, पण मंदोदरीचे सुद्धा रावण ऐकत नाही. आता हनुमंतराय परत इकडे आले ना, सगळेजण विचारू लागले सापडली सीता माता. सीते मातेचा शोध लागला. हनुमंतराय म्हटले हो सीतेचा शोध लागला, पण आता एवढा मोठा समुद्र आहे, हा समुद्र पार करून कसा जायचा बरं. सगळेजण म्हणू लागले समुद्राला रे अरे समुद्र जायला रस्ता दे ना बाबा, दे रस्ता पुढे जायला. पण समुद्र काय ऐकत नाही. समुद्राला प्रार्थना करून सुद्धा समुद्र आहे ना, समुद्र रस्ता देईना. लक्ष्मणानं सांगितलं आता प्रभू रामचंद्रांना, दादा जर एखादा सरळ मार्गाने ऐकत नसेल ना, तर त्याच्या पुढे 2 हात केल्याशिवाय आता पर्याय नाही. बाण काढा आणि बाण मारा. बाण दाखवल्यावर प्रभू रामचंद्रांनी जेव्हा बाण काढला, समुद्र घाबरला. समुद्र बोलला देवा बाण मारू नका. अरे मग आम्ही समुद्र पार करू पुढे लंकेमध्ये कसं जायचं सांग ना. मग तेवढ्या समुद्रानं सांगितलं तुमच्यामध्ये नल आणि नील हे 2 जे वानर आहे ना, ह्या वानरांनी फक्त तिथं दगड टाकायचे. हे दगड पाण्यावरती तरंगून जातील. मग नल नील यांना बोलवण्यात आलं. दगड टाकले, पाण्यावर दगड तरंगले. पण नल नीलाला गर्व झाला, अहंकार झाला तिथं. अरे एवढा मोठा देव आणि याला बघा समुद्र पार करून जायचंय ना, तर आपण दगड टाकतोय म्हणून पाण्यावरती दगड तरंगताय. यांनी छोटासा पूल तयार केला. देव मासा आला आणि त्या देव मासाने तो पूलच गिळून टाकला. परत सगळेजण आले, सगळी वानर सेना आली आणि सेतू बंधनाचं काम चालू झालं. आता प्रत्येकाने आणावं दगड, एका दगडावरती रा अक्षर लिहावं, दुसऱ्या दगडावरती म अक्षर लिहावं. असे राम नावाने ते दगड सोबत ठेवले की राम नावाने ते दगड चिपकायला लागले आणि पाण्यावरती तरंगायला लागले. छोटीशी खारुताई आली हो. त्या खारुताईने सुद्धा आपला खारीचा वाटा पाहिजे म्हणून ती सुद्धा थोडीशी वाळू आणायची आणि त्या दगडामध्ये टाकायची. हनुमंतराय म्हटले अगं तुझा जीव एवढा एवढासा बाई, एखादा वानराचा पाय पडला तर तू चिरडून जाशील तिथं. खारुताई म्हटली अरे चिरडून गेली तरी चालेल, पण जग जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत म्हणत राहील. छोट्याशा खारुताईने सुद्धा सेतू बंधनासाठी मदत केली होती हो. काय मोठे विचार खारुताईचे बघा. आता सगळी वानर सेना सगळ्यांनी म्हणजे झाडं आणायला लागले, डोंगर आणायला लागले, त्याच्यामध्ये सागरामध्ये टाकायला लागले. कोणी दगड आणतं, कोणी झाडं आणतं, कोणी आणतं. सगळेजण फेकताय. सेतू बांधा रे बांधा रे सागरी. सगळेजण म्हणू लागले फेका झाडे फेका डोंगर, पृष्टी झेलील त्याला. त्यांना सागर, सगळ्यांना सागर झेलून नाही आणि सुंदर असा पूल बांधून तयार झाला. पण पूल बांधण्यात आला, आता सागरामध्ये पूल बांधला. पण तिथे आहे ना प्रभू रामचंद्रांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या शिवलिंगाला नाव पडलं रामेश्वरम. रामेश्वरमची पूजा केली आणि त्या भगवंताचं भजन आता तिथं प्रभू रामचंद्र करू लागले. ओम नमः शिवाय. तोपर्यंत माझी विनंती की पुढे युद्धाला प्रारंभ होतोय. पुढच्या झाकीच्या आहे ना ओम नमः शिवाय के जप करे सो कोई, ये कर जाए सो कर जाए,
शिवाय नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय के जप करे सो कोई ओम नमः शिवाय के जप करे सो कोई ये कर जाए सो कर जाए मन सी पूरी होए ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 ओम नमः शिवाय समुद्र पार करून जायचा सेतू बंधन करायचं ना सेतू तर तयार झाला पण अहो देव असून सुद्धा आपल्या स्वामीचं भजन देवानं आधी केलं व शिवलिंग स्थापन केलं त्याची सुंदर अशी पूजा प्रभू रामचंद्रांनी केली सैन्य तयार झालं आता इकडे रामाचं सैन्य ओ झाकीवाले इकडे रामाचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला रावणाचं सैन्य ओ दोन्हीही तयार झालं पण युद्धाच्या अगोदर स्वर्गातल्या देवांनी रामरायाला जो आहे ना धर्मरथ दिला वेगवेगळ्या बाजूला सैन्य उभा करा बर का रावण हा अधर्माच्या रथावर आहे आणि प्रभू रामचंद्र जे आहे ना ते धर्माच्या रथावर आहे अनेक बलशाली योद्धे युद्धभूमीवरती आता युद्धाच्या तयारीनिशी यायला लागले राक्षस सुद्धा हे सर्वच युद्धासाठी आले आणि वीर वीर बलाढ्य राक्षसांच्या समवेत युद्धभूमीवरती रावण सुद्धा उतरला आता इकडे 21,870 हत्ती 21,870 रथ 65,560 घोडेस्वार 1,09,000 पायदळ याला म्हणता एक अक्षहिनी सैन्य याच्या 20 पट सैन्य रावणाकडे बघा जेवढं सैन्य इकडं प्रभू रामचंद्रांकडे आहे ना त्याच्या डबल सैन्य तिकडं प्रभू रामचंद्र कुठे प्रभू रामचंद्र कुठे इकडे वानर सेना आणि तिकडे आहे ना दैत्य सेना सज्ज झाले आता सायंकाळची वेळ आहे आकाश निरभ्र आहे तरीही विजांचा कडकडाट कुठून येतोय ना आवाज विजांचा कुठून होतोय तर प्रभू रामचंद्र भगवंत बिभीषणाला विचारताय अरे आकाश स्वच्छ आहे बाबा तरी या ढगा विजांचा कडकडाट कुठून होतोय सांग त्यावेळेस बिभीषण म्हणू लागला नृत्य शाळेमध्ये ना करमणुकीसाठी
तिथं नृत्य चालू आहे आणि शेजारी आमची वहिनी मंदोदरी बसली. तिच्या कानातले जे कर्णफुल आहे ना, मंदोदरी वहिनीच्या कानातले कर्णफुल ते चमकताय. बिभीषण सांगताय इकडं प्रभू रामचंद्रांना. राम प्रभूला वाटला रे काय वैभव मिळालं रावणाला, पण रावणाला मात्र ते वैभव रावणाला आपला सांभाळवत नाहीये. मंदोदरी परत रावणाला सांगते, भगवंता ओ पती परमेश्वरा, आपल्या पतीला सांगते, आता तरी बघा माझ्या कानातलं कर्ण फूल गळून पडलं. ओ हा चांगला संकेत नाही पती परमेश्वरा. आता तरी त्या सीतेचा नाद तुम्ही सोडून द्या, आता तरी तिला पाठवून द्या. पण तरीही रावण ऐकत नाही. रावणाचा मुकुट सुद्धा खाली गळून पडला, पण रावण ऐकत नाहीये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण यायचा आणि सांगायचं रावणाला, आता दे मंदोदरीचा नाद सोडून, दे मंदोदरीचा नाद सोडून. पण रावण काय ऐकत नाही. रावणानं आपले 4 सेनापती निवडले, त्यांचे नाव अति काय, दुर्मुख, दुवचन आणि अकंचन. रामाचे 4 सेनापती इकडे तयार झाले. आता दधीच, ऋषमुख, केशरी आणि गवाक्ष. युद्धाची तयारी आता पूर्ण झाली. सूर्योदय झाला. दोन्ही पार्ट्या युद्धभूमीवर आल्या आणि आपल्या आपल्या मालकांचा जय जयकार करू लागल्या. बघा, एका पार्टीने जय जयकार करायचा आहे श्रीरामचंद्रांचा, दुसऱ्या पार्टीने जय जयकार करायचा आहे रावणाचा. कोण कोणाचा जय जयकार करतोय बघू आता आपण. लक्षात आहे ना बसलेल्यांपैकी? जय जयकार करायचा आहे प्रभू रामचंद्रांचा आणि एका पार्टीने जय जयकार कुणाचा करायचा आहे? रावणाचा. युद्ध घोषणा झाली. इकडच्या पार्टीनं युद्ध घोषणा केली, जय श्रीराम, जय लंकेश, जय श्रीराम, जय लंकेश. म्हणजे आपल्यातही आहे लंकेश नाही का? युद्ध घोषणा झाली आणि पाहता पाहता दोन्ही सैन्य आता एकमेकावर तुटून पडायला लागलं. हे सैन्य, ओ सैन्य, सैन्य तुटून पडताय. इकून प्रभू रामचंद्राची सेना, तिकून रावणाची सेना. इतकं सैन्य तुटून पडतंय, इतकं सैन्य तुटून पडतंय. पण त्या सेनेचे पुढे, प्रभू रामचंद्राच्या सेनेच्या पुढे रावणाच्या सेनेला माघार घ्यावी लागली. पहिल्याच दिवशी या वानर सेनाने ना दैत्य सेनेला मारलं मावली. कित्येक दैत्य खाली पडायला लागले. आता पहिल्या दिवसाचं युद्ध संपलं बघा. अनेक दिवस हे युद्ध चाललं, पण आता कुंभकर्ण पाठीमागं झोपून द्यायचं तोपर्यंत. अनेक दिवस युद्ध चाललं. असेच काही दिवस युद्धामध्ये निघून गेले. रावणाचं बऱ्यापैकी सैन्य दल आता कमी झालं. इंद्रजित आला आणि इंद्रजिताने सांगितलं, आता इंद्रजिताला रावण सांगू लागला, रे माझ्या 1,00,000 मुलांपैकी सगळे 99,999 मुलं मरण पावले रे. आता तू जर युद्धाशी जा बाबा. आई वडिलांचं दर्शन इंद्रजितानं घेतलं. इंद्रजित कुठे आहे? इंद्रजितानं आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि आता इंद्रजित युद्धभूमीवरती हजर झाला. हा इंद्रजित पाहता पाहता परत अनेक युद्ध एकमेकासमोर आले. 2 दिवस आहे ना माऊली, राक्षस सेना वानर सेना एकमेकाचा संहार करते. ओ वानर सेना राक्षस सेना संहार करू लागले. ज्यावेळेस वानर सेना संहार करते ना, इंद्रजितानं आपला मोठा पराक्रम तिथं गाजवला आणि ज्या शक्तीचा प्रयोग रामरायाला बघा, रामरायाला रावणावर करायचा होता ना, त्या शक्तीचा प्रयोग इंद्रजितावरती करावा लागला. इंद्रजितावरती प्रयोग केला, पण इंद्रजितही समोरून मारतोय बाण. त्यावेळेस लक्ष्मण मात्र मूर्छित पडला. ओ लक्ष्मणा, ओ लक्ष्मणा लक्ष द्या. लक्ष्मण मूर्छित पडला. लक्ष्मण मूर्छित पडला आणि प्रभू रामचंद्र आता आपल्या भावाकडे गेले. लक्ष्मण भैयाकडे गेले. अरे
काय घडलं रे हे युद्धामध्ये, काय घडलं लक्ष्मणा? लक्ष्मणा मी घरी गेल्यावर आईला काय जबाब देऊ लक्ष्मणा? कसा लक्ष्मण वाचेल आता? तर असं भजन महिला मंडळाने लाईट येईपर्यंत सुंदर असं भजन म्हटलं ना, त्याच्यामुळे भगवंताने लाईट लवकर पाठवली बघ. कुठं प्रसंग चालू होता आपला, राहिला का लक्षात? कुठे चालू होता? रडत होत. लक्ष्मण भैयाला इंद्रजिताने जेव्हा समोरून वार केला ना, तर लक्ष्मण भैयाला शक्ती लागली. प्रभू रामचंद्र विलाप करताय, लक्ष्मण भैयाला मांडीवरती घेतलंय. ओ प्रभू रामचंद्र विलाप करताय, प्रभू रामचंद्र रडताय. माझा लक्ष्मणा, लक्ष्मणा शुद्धीवर रे बाबा, काय होऊन बसलं रे लक्ष्मणा? हे तेवढ्यात बिभीषणजीचं तिथं आगमन झालं आणि बिभीषणजी म्हणू लागले, प्रभू रामचंद्रांना सांगू लागले की आता आपल्याला या लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे, या लंकेमधून सुषेण नावाच्या वैद्याला आणावं लागेल. आता लंकेमध्ये कोण आणायला जाणार सुषेण नावाच्या वैद्याला? सगळेजण हनुमंतरायाकडे बघायला लागले. हनुमंतरायाला सांगितलं आता बिभीषणाने, लंकेमध्ये जा आणि सुषेण नावाच्या वैद्याला घेऊन या. हनुमंतरायाने जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम म्हणून उडी मारली आणि हनुमंतराय आता लंकेमध्ये गेले. इकडे तिकडे बघताय हनुमंतराया. हनुमंतरायानं सुषेण नावाचं वैद्याला घेतलं माऊली, डायरेक्ट घरा असं उचलून आता सुषेण नावाच्या वैद्याला घरा असं उचललं आणि इकडे प्रभू रामचंद्रासमोर लक्ष्मण भैया समोर आणून ठेवलं. सुषेण वैद्यानं तपासलं. ओ वैद्य बुवा, सुषेण वैद्यानं हनुमंत लक्ष्मण भैयाला तपासला आणि सांगितलं आता द्रोणागिरी पर्वतावरती जावं लागेल आणि द्रोणागिरी पर्वतावरून एक वनस्पती आणावं लागेल. पण ती कधी? सूर्य उगवायच्या आत, म्हणजे सूर्योदय व्हायच्या आत ती वनस्पती आणावी लागेल. परत उड्डाण केलं हनुमंतरायानं. जय श्रीराम. हनुमंतराय आता द्रोणागिरी पर्वतावरती गेले, पण वनस्पती हनुमंतरायाला ओळखता येईना. अहो एवढा वेळ घालण्यापेक्षा हनुमंतरायानं काय केलं? द्रोणागिरी पर्वतच उचलला. हो द्रोणागिरी पर्वत उचलला आणि हनुमंतराय आता लक्ष्मण भैया पुढे हजर झाले. सुषेण वैद्यानं ती वनस्पती घेतली, ती वनस्पती उगाळली आणि हनुमंत लक्ष्मण भैयाला पाजले. त्याच वेळेवर झोपेतून जागा व्हावं ना, असं लक्ष्मण भैया जागे झाले आणि म्हणू लागले, कुठे तो इंद्रजित, कुठे इंद्रजित, कुठे इंद्रजित? लक्ष्मण भैया शुद्धीवर आले. सगळी सेना सज्ज झाली. आता परत रामरायाची सेना इकडे आणि तिकडे दैत्याची सेना. रामरायाची सेना म्हणते जय श्रीराम, जय श्रीराम. वा, आता रावणाच्या सेनेचा कोणीच उद्गार करत नाही. परत सेना एकमेकावरती तुटून पडले. आता लक्ष्मण भैया आणि इंद्रजित एकमेका समोर येत आहे. लक्ष्मण भैया आणि इंद्रजित दोघांमध्ये युद्ध चाललं. लक्ष्मण भैया मध्ये आणि इंद्रजितामध्ये एक बाण फात्यातून असा लक्ष्मण भैयाने काढला. सर 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 करत बाण इंद्रजितावरती जाऊन पडला. इंद्रजित त्यावेळेस मूर्छित पडला. तर इंद्रजित मूर्छित पडला. कुंभकर्ण झोप. इंद्रजित मूर्छित पडला. सर्व सेना आपली परते हे आपल्या सेनाचा जास्त त्याच्यामध्ये हे होतंय बघा. इंद्रजितानं म्हणजे इंद्रजित कुणाच्या हातून मरल्या जाणार होता? हो, ज्यानं 14 वर्ष अन्न खाल्लेलं नाही, पाणी पिलेलं नाही, 14 वर्ष स्त्रीचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही आणि 14 वर्ष ज्यानं ब्रह्मचर्य पाळलंय ना, त्याच्या हातून या इंद्रजिताचा वध होणार होता. इंद्रजित मेला. आता रावणाला मात्र दुःख व्हायला लागलं. आता रावणाला
एकच पर्याय राहिला की आपला झोपलेला भाऊ कुंभकर्ण आहे ना वैभव, आपला झोपलेला भाऊ कुंभकर्ण याला उठवल्याशिवाय पर्यायच नव्हता. आता कुंभकर्ण बघा माऊली, एकदा झोपला की 6 महिने उठतच नव्हता. एकदा उठला 6 महिन्यातून एकदाच खाऊन घ्यायचा, परत कुंभकर्ण झोपून जायचा. कुंभकर्ण झोपलेला आहे, इतका गाढ झोपलेला आहे कुंभकर्ण, इतका गाढ झोपलेला आहे कुंभकर्ण. त्यावेळेस ना गावातले सगळे वाजंत्री बोलावण्यात आले. सगळी दैत्याची सेना जी आहे, ओ दैत्य सेना कुंभकर्णाजवळ आली. कुणी कुंभकर्णाच्या कानात आवाज येतोय, दैत्य सेना कुठे गेली? सगळी मेली का? दैत्य सेना पुढे या ना कुंभकर्णाकडे. कुंभकर्णाजवळ येऊन जोर जोरात आवाज करताय, वाजंत्री आवाज करताय, जोर जोरात कर्कश आवाज कुंभकर्णाजवळ होत आहे. पण कुंभकर्ण काय मात्र हले ना डोले ना, काहीच होईना कुंभकर्ण. आता मात्र रावण जो आहे ना, हा रावण कुंभकर्णापाशी गेला, आपल्या भावापाशी. हे तर सगळे उठवत आहे पण कुंभकर्ण काय उठेना ना. त्याच्यामुळे आता रावण गेला, रावण पुढे गेला आणि रावणानं कुंभकर्णाला हलवतोय रावण जोर जोरात. तरीही कुंभकर्ण काय जागा होत नाही. कुंभकर्ण डाराडूर झोपलेला. शेवटी रावणानं कसं तरी उठवलं. कुंभकर्ण डोळे चोळत चोळत उठला, जागा झाला कुंभकर्ण आणि म्हणतोय, अरे का उठवलं मला? माझी अजून झोपही झाली नाही, का उठवलं? तेवढ्यामध्ये रावण म्हणतोय, अरे आपल्याला युद्ध करायचंय. असं अचानक युद्ध करायचंय का? अचानक युद्ध करायचंय का? एवढी आणीबाणीचा प्रसंग आला तर रावण सांगताय कुंभकर्णाला, अरे सीतेला मी पळून आणलेलं आहे ना, मग आता सगळी वानर सेना आली, हल्ला करते. बघा त्यावेळेस कुंभकर्ण सुद्धा सांगतोय रावणाला, दादा आता तरी सीतेचा नाच सोडून दे रे, पतिव्रता आहे सीता. तरीही रावण ऐकत नाही. रावण म्हणतो, अरे तू माझा भाऊ असून तू तिकडून जातोय. आता न ऐकावं तर भाऊ आपल्याला मारेल. मग कुंभकर्णाने सुद्धा ऐकलं आणि कुंभकर्ण सुद्धा आता युद्धात हजर झाला. कुंभकर्ण परत युद्ध चालू झालं. याच्यामध्ये इतकं युद्ध चालू झालं ना, त्याच्यामध्ये आता कुंभकर्ण सुद्धा मारल्या गेला. रामसेनेनं आहे ना कुंभकर्णाला सुद्धा पाडलं, कुंभकर्ण सुद्धा मारल्या गेला माऊली. आता शिल्लक राहिला फक्त रावण. आता मात्र रावणाचं युद्ध आपल्याला दाखवायचंय. बघा रावण शिल्लक राहिला. आता वानर सेना आली आहे, इकडनं रामाची सेना तयार झाली, तिकडे मात्र दैत्याची सेना थोडीच राहिली. दोन्ही समोरासमोर आले आणि रावणामध्ये आता युद्ध चालू झालं. ओ रामामध्ये युद्ध चालू झालं. राम बाण सोडताय इकडनं. त्याचबरोबर रावणाचं एक मस्तक खाली गळून पडतंय. पण आता प्रभू रामचंद्र बाण सोडताय, रावणाचं मस्तक गळून पडतंय. पण रावण मात्र काय खाली पडेना. तेवढ्यामध्ये बिभीषणजी आले आणि प्रभू रामांसमोर उभे राहिले आणि बिभीषणजी सांगू लागले, तुम्ही याचं कितीही मस्तक तोडलं ना, हा काय आता खाली पडणार नाही. हजारो मस्तक खाली पडले, हजारो भुजा रावणाच्या तुटल्या. यांनी सांगितलं की त्याच्या बेंबीमध्ये बाण मारा आणि त्याच वेळेस हा रावण मरेल. मग भगवंतानं काय केलं? त्यावेळेस प्रभू रामचंद्राने अगस्ती दत्त नावाचा बाण आपल्या भात्यामधून काढला. तो भात्यामधला बाण भगवंताने रावणाच्या पोटावरती मारला. त्यावेळेस रावण खाली कोसळला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. रावण मेला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता हे रावण युद्ध संपलं आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला बोलवलं.
बिभीषणाला बोलवलं आणि जो लंकेचा कारभार जो आहे ना, हा लंकेचा कारभार बिभीषणाच्या हातात प्रभू रामचंद्रांनी सोपवला. आणि आता बिभीषण म्हणू लागला थोड्या दिवस इथं राहा. पण हे म्हटले नाही, आता जर मी गेलो नाही ना अयोध्येमध्ये तर माझा भरत बघा 14 वर्षाला फक्त 1 दिवस बाकी राहिलाय आता. आणि भरताने शपथ घेतली, दादा 14 वर्ष मी वाट बघेल, पण 14 वर्षाला ज्या दिवशी 14 वर्ष होतील तुम्ही जर आला नाही ना तर हा भरत तुम्हाला परत जिवंत दिसणार नाही. त्यावेळेस सीतेला सुद्धा बोलवलं माऊली. आता सीता माता ही आली. प्रभू रामचंद्र भगवंत, सीता माता, लक्ष्मण भैया, वानर सेना, दैत्य सेना जा आता वानर सेना आहे ना, वानर सेना, हनुमानजी, सीता माता कुठे गेली? हे सर्वजण आता अयोध्येकडे यायला निघाले. अयोध्येमध्ये जायचं कसं? पुष्पक विमान बोलवण्यात आलं. या पुष्पक विमानामध्ये हे सर्वजण बसले. त्याच्यामध्ये बिभीषणजी सुद्धा निघाले, हनुमंतराय आहेत, काही प्रमुख वानरांना घेतलं आणि सगळी ही हे सर्वजण आता अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये बघा दुधंबे वाजायला लागले. अयोध्येमध्ये छान पैकी असे आवाज, कारण प्रभू रामचंद्र भगवंत आज येणार ना अयोध्येमध्ये. सगळी अयोध्या सजवली होती माझ्या भरताने आणि सगळे जण आता अयोध्येमध्ये ना यांची वाट बघता. इतकी सजवली अयोध्या, इतकी सजवली ना, सजा दो. सुंदर सुंदर असं गीत अयोध्येमध्ये सगळे जण म्हणतायत. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए. पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा. इनके चरणों पर बहाकर प्रेम की गंगा. पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा, बहाकर प्रेम की गंगा. बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरे प्रभु राम आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए. सजा दो घर को गुलशन सा, मेरे श्री राम आए. हे प्रभू रामचंद्र भगवंत, सीता माता, लक्ष्मण भैया, हनुमानजी हे सर्व अयोध्येमध्ये आले. आता अयोध्येमध्ये जेव्हा आले ना
भरतजी मात्र नंदी ग्रामामध्येच बसलेले होते आणि भरतजी नंदी ग्रामामध्ये बसून भगवंताची वाट बघत होते. आता जर माझे भगवंत आले नाही, आता जर माझे प्रभू रामचंद्र आले नाही ना, मी तेच माझा आता हा जीवन ठेवणार नाही. तिकडे से प्रभू रामचंद्रांना काळजी लागली. मध्ये केवट वगैरे सर्व भेटले, पण प्रभू रामचंद्रांनी सांगितलं आता मला माझ्या भरताच्या भेटीला जावं लागेल. हे जेव्हा सगळे अयोध्येमध्ये आले ना माऊली, तर आता भरताने ज्या पादुका घेतलेल्या होत्या प्रभू रामचंद्रांच्या, त्या पादुका अयोध्येमध्ये आणल्या. अयोध्येमध्ये या पादुका आणल्या, अयोध्येमध्ये पादुका आणल्या. आणि आता माझ्या प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा ना, म्हणून वसिष्ठ ऋषींना सुद्धा बोलवण्यात आलं. वसिष्ठ ऋषी आले का? दिसत आहे ना कोण आला नाही का? सगळ्या अयोध्येमध्ये आता प्रभू रामचंद्रांचा त्यांचा सगळ्यांचा आता राज्याभिषेक होणार ना, स्वागत होऊ लागलं. स्वागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम, सुस्वागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम, श्री स्वागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम, श्री स्वागतम श्रीराम. स्वागतम श्रीराम, सुस्वागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम, श्री स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम श्रीराम, स्वागतम श्री स्वागतम, स्वागतम श्रीराम, स्वागतम सुस्वागतम शरणागतम श्रीराम, स्वागतम स्वागतम शरणागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम, सुस्वागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम, श्री स्वागतम श्रीराम. रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवंत हे सर्व अयोध्येमध्ये आले. आता जटा सोडल्या त्यांच्या आणि राज्याभिषेकाच्या तयारीमध्ये सर्वांना उभं केलं. पण प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया आहे ना, आधी आल्या आल्या आपल्या तीनही मातांचं दर्शन त्यांनी घेतलं. कैकेयी, कौसल्या, सुमित्रा या तीन मातांचं दर्शन घेतलं आणि छान पैकी आता प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार. पण राज्याभिषेक होणार, पण तो आपल्या गुरुवर्यांच्या हातून तिलक करायचा. वसिष्ठ ऋषी बोलावले. आले का वसिष्ठ ऋषी? थकले का वसिष्ठ ऋषी? वसिष्ठ ऋषी आले. वसिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना राज तिलक केला आणि प्रभू रामचंद्रांना राज तिलक करून अयोध्येच्या गादीवरती बसवलं. चैत्र वैद्य षष्टीला प्रभू रामचंद्रांच्या वनवासाचा काळ संपला आणि चैत्र वैद्य सप्तमीला
प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला माऊली. बघा, सर्व राम दरबार जो आहे ना, राज्याभिषेकाचा सर्व राम दरबार आपल्या पुढे हजर आहे. आणि जेव्हा राज्याभिषेक होतो ना, राज्याभिषेकाचा तिलक लागला गेला आणि तेव्हापासून राम राज्य सुरुवात झालं. त्यानंतर 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी राज्य केलं. सगळ्या धरणी मातेला आनंद झाला. झाले राम राज्य काय उने, झाले राम राज्य काय उने आम्हासी, काय उने आम्हासी. धरणी धरी पिक गाय ओळल्या मैसी, धरणी धरी पिक गाय ओळल्या मैसी. झाले राम राज्य काय उने आम्हासी, काय उने आम्हासी. धरणी धरी पिक गाय ओळल्या मैसी, धरणी धरी पिक गाय ओळल्या मैसी. झाले राम राज्य काय उने आम्हाशी, धरणी धरिल्या गाई पीक ओळील्या मैसी. राम वेळोवेळ आम्ही गाऊ ये, दळीता कांडिता जेविता ग माही ये. बघा, भांडता कांडता उठता बसता दळताना प्रत्येक ठिकाणी कोणाचं नाव घ्या? प्रभू रामचंद्रांचं नाम स्मरण करा. आपल्याही जीवनामध्ये प्रत्येकाने राम उपासना करावी माऊली. आणि रामरायाचा आशीर्वाद आहे ना, तुम्हा सर्व मनमाडकरांना प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होणार आहे. आणि मिळालेला सुद्धा आहे प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद. तुमचं जीवन धन्य व्हावं आणि लेकरा बाळांना, गावाला, नातेवाईकांना आणि सगळ्यांना सुख लाभावला. याच व्यासपीठावरून मी आज प्रभू रामचंद्रांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी आणि देवांचाही देव असणाऱ्या महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आजची जी आपली कथा आहे ना, ही कथा, आजची कथा रामराज्याभिषेक झाला, आपली कथा इथेच विराजमान पावते आजची ही कथा. पण बघा, काल्याचा प्रसंग आपल्याला घ्यायचा आहे. पण तुम्ही सर्व मनमाडकरांनी ताधनताहीनं जे 7 दिवस आम्हाला सगळ्यांना प्रेम दिलं ना, तुमचं मनमाडकरांचं प्रेम, ही 7 दिवसाचं प्रेम, ही शिदोरी कायमस्वरूपी आमच्या सोबत येणारे होताहीनं दादांनो, कायमस्वरूपी येणारे. इतकं प्रेम दिलं, हे प्रेम कधीही विसरू शकणार नाही मी. सुंदर सुंदर प्रत्येकाने अन्नदान केलं 7 दिवस. कुणी चटया उचलल्या असतील, कुणी कोणतं काम केलं असेल. एक दिवस तरी इतकं माझं डोकं दुखत होतं, डोकं दुखायचं राहीना. ताई माझ्या पुढे बसलाय, ताईने सुंदर अशी दृष्ट माझी काढली. नाही विसरू शकत तुमच्या या मनमाडकरांचं प्रेम माऊली. बघा, छोटस हे रामकथेचं रोपट जे आहे ना, हे छोटस रामकथेचं रोपट आम्ही तुमच्या मनमाड गावामध्ये लावलंय. या रामकथेचं रोपट तुम्ही किती मोठं करायचं, किती वाढवायचं ना, हे तुमच्या हातात आहे जाईनो दादांनो. आता म्हणून काही जर चुकलं असेल या 7 दिवसामध्ये आमच्याकडून, कुणाचं काही 7 दिवसामध्ये आमच्याकडून कुणाचं मन दुखवल्या गेलं असेल ना, मोठ्या प्रेमानं माफ करावं. आणि दिलंच भगवंताने आयुष्य, या अजूनही आयुष्य दिलं ना, तर परत आपण एकदा दुसऱ्या वेळेस परत भेटू दादांना ताईंनो. एका गीतामधून ऐकूया आणि आपली ही कथा त्याच्यानंतर. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का था तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा, मिलन 7 दिन का तुम्हारा हमारा. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो
अनेक ठिकाणी कीर्तन करतात, अनेक ठिकाणी कथा आम्ही करतो, पण जे तुम्ही मनमाडकरांनी प्रेम दिलं नाही, प्रेम दुसरीकडे नाही मिळू शकत आम्हाला. रमता जोगी बहता पाने, रमता जोगी बहता पानी, अपनी रीतों ये कहानी, प्रभु को माने भक्तों अपने, ये जग भूलिया कहानी. राम राम नाम दे सबसे प्यारा, राम नाम दे सबसे प्यारा, सबसे प्यारा. मिलन साथ दिल का था तुम्हारा मारा, मिलन साथ दिल का था तुम्हारा मारा, मिलन साथ दिल का परत एकदा या 7 दिवसामध्ये आमच्याकडून काही चुकलं असेल, तुमचं लेकरो, तुमची बहीण, तुमची मुलगी म्हणून माझं मला परत करा. पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल या 7 दिवसामध्ये ना, त्याचा अवश्य अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. आज आपली कथा इथं विश्राम पावते ताईंनो, दादांनो. पण एकदा ह्या तरुण मित्र मंडळाने, ह्या दक्षिणमुखी हनुमंतराय मित्र मंडळाने ही कथा आयोजित केली ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सगळे तरुण लेकर आहेत बघा याच्यामध्ये, पण या तरुण लेकरांना हनुमंतरायाने बुद्धी दिली. बुद्धिमताम वरिष्ठ हनुमंतरायाला म्हटले, आणि सुंदर असा गोड कथेचं आयोजन यांनी केलं. आणि तुम्ही सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्या लेकरांना दिला ना, त्याच्यामुळे ही कथा यशस्वी होऊ शकली. कोणतीही कथा असो, कीर्तन असो, भगवंताने जो काला केलेला आहे ना, त्या काल्याशिवाय ही कथा कीर्तन पूर्ण होऊ शकत नाही हो. काला म्हणजे बघा, जीवाशिवाचा काला, जीव ऐक्याचा काला, दही भाताचा काला, दही लाहीचा काला. आज आपल्याला इथं जो घ्यायचा आहे ना, दही आणि लाहीचा काला, हा काला बघा इतका दुर्मिळ, इतका दुर्मिळ आहे ना. हा काला जो आहे, हा देवांना त्या काल्याचा प्रसाद खायचा होता. पण ऐका, एक सूचना आहे ताई. आपले करीवरून आलेले राजाराम भाऊ आव्हाड यांना छोटासा तुमचा सत्कार करायचा आहे. त्यांना विनंती, त्यांनी स्टेजवर यायचे. चला लवकर चला. सगळ्यांना जायचे, एवढा एकच तेवढं करा. संगीत दाखव. सर्वांनी टाळ्या वाजवा, ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवा. हे देव मासे बनले ना, तरी देवांना भगवंताने काल्याचा प्रसाद खाऊन दिला नाही. आपण मनमाडकर बघा किती भाग्यवान आहोतो, आपल्याला तर काल्याचा प्रसाद इथं खायला भेटतोय. आता भगवंत हळूहळू हळू लहानाचे मोठे भगवंत होऊ लागले. आणि भगवंताने आता बघा चोरी, आपल्या घरातच चोरी चालू केली हो, गावात चोरी चालू केली. सगळे गोपाळ जय गोपाळांना बोलवलं आणि सांगितलं, रे दही दूध तूप लोणी एवढं आपल्या भागामध्ये एवढं पिकतं येतं, तरी का तुम्ही तब्येती तुमच्या अशा झाल्या रे. सगळे गोपाळ सांगू लागले, भगवंता दही दूध तूप लोणी बरंच होतं रे, पण आमच्या घरचे मात्र ते घरी ठेवत नाही, ते विकायला घेऊन जातात.
भगवंत म्हटले आता असं भेटत नाही ना. भगवंताने चोरीचं मंडळ स्थापन केलं आणि त्याला नाव दिलं नवनीत चौर्य मंडळ. चोरी करायला लागले, पण आता चोरी कशी करायची. भगवंताने तेव्हा काही सराट्याचे काटे सोबत घेतले, दगडा सोबत घेतले. गोपाल म्हणू लागले हे कशाला घ्यायचे. अरे बघा, गवळण काय आपल्याला आमंत्रण देऊन बोलवणार आहे का. चोरी करायला जायचं म्हणजे आपल्याला तिथं जायचंय. मग तिथं गेल्यावरती ना दगडा मारायचे. दगडा मारल्यावरती त्याच्यामधून आवाज येईल, म्हणजे मडकं भरलेला असेल त्याच्यातून वेगळा आवाज येईल, रिकाम्या मडक्यातून वेगळा आवाज येईल. मग भरलेल्या मडक्यातून आवाज आला की सगळ्या नवनीत चौर्य मंडळाने जायचं, ते मडके फोडायचे. सगळं मंडळ निघालं, चोरी करायला लागलं. पण आता यशोदा मैयाला ना गवळणी येऊन सांगायला लागले, अगं यशोदा मैया, तुझा लाला बाई आता चोरी करायला लागला ग. चोरी करताय भगवंत. पण यशोदा मैयाला विश्वास बसत नाही. अरे माझ्या लेकराला का घरी काही कमी का माझं लेकरू चोरी करेल. पण आता यशोदा मैया म्हणू लागली, मला याचा प्रूफ दाखवा, प्रूफ पकडून आणा. मग गवळणी काही गवळणी जमा झाल्या आणि आज कृष्णाला कोणत्याही याच्यामध्ये कानाला पकडूनच द्यायचं यशोदा मैयाकडे जाऊन. एक गवळण म्हटली, आता बघा हिला कानाला घेऊन जायचं, सगळे जणी या. भगवंत घरामध्ये शिरले आणि गवळणीनं कुलूप लावून घेतले. भगवंत बाहेर तेवढ्यामध्ये पसार. आता ही गवळण आली, अंधार होता थोडासा. गवळणीने हात पकडला आणि यशोदा मैया पुढे उभं केलं भगवंताला. यशोदा मैया पुढे उभं केलं आणि भगवंत पसार. आणि नेमकी यशोदा मैयाला गवळण बाहेर बोलवते. तू म्हणत होती ना पकडून आण, हे बाई तुझ्या मुलाला कानाला पकडून आणलंय. समोर उभं केलं तर जेव्हा गवळण बघते, अरे हा तर काना नाही, हा तर माझा मुलगा. गवळणीची फजिती झाली. आता यशोदा मैया म्हणायला लागली, प्रसंग खूप मोठा आहे, पण आता वेळ घड्याळाचा काटा पुढे पुढे चाललाय, त्यात लाईटही गेली मध्ये, काय करणार ना. यशोदा मैया म्हटली, तू आता असं काना, तू आता असं ऐकणार नाही. तुला आहे ना आता गाई गुर घेऊन, तुला आता रानामध्ये त्या गाई गुर घेऊन तुला रानात चरायला पाठवतो. गाई चाराया रानात गेला का माझा गोपाल गोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला का माझा गोपाल गोंगडीवाला. माझा गोपाल गोंगडीवाला, माझा गोपाल गोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला का माझा गोपाल गोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला का माझा गोपाल गोंगडीवाला. हा भगवंत आता गाई चारायला भगवंत आहे ना. भगवंत आता रानामध्ये गेले, पण रानामध्ये गेल्यावर सुद्धा भगवंतानं काय केलं. भगवंत तिथं सुद्धा शांत बसले नाही. भगवंतानं तिथं गाई चारायला रानात गेले ना, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ भगवंत करायला लागले. हा बक तू बक ती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो. हा बक तू बक ती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो. पोरा त्रिगुण खेळ हरी खेळ विठू दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विठू दांडू पोरा खेळ विटी दांडू. हरी खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी भगवंत खेळ खेळताय. पण सगळे गोपाळ आले आता, म्हणू लागले भगवंता, अरे आपण खेळ खेळतोय, गाई चारतोय, पण आता पोटामध्ये भूक मावेणार आहे. भगवंता आता 12:30 वाजून गेले दुपारचे. भगवंता भूक लागली, गोपाळ म्हणू लागले. मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या भगवंताने आहे ना, सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या सगळ्या शिदोऱ्यांचा भगवंताने काला कुठं केला. वृंदावनामध्ये गोकुळामध्ये भगवंताने काला केला. आपण सुद्धा बघा, काल्याचा याचा शिंक्याचा अभंग होईल आणि नंतर काल्याचा अभंग होईल. आणि काल्याचा अभंग झाल्यावरती काल सांगितलंय तुम्हाला,
की 7 दिवस तुम्ही जी कथा ऐकली, ग्रंथपूजन केल्याशिवाय त्या कथेचं पुण्य तुम्हाला लाभणार नाही. आरती होईल आणि आरती झाल्यानंतर ग्रंथपूजन करायचंय, नंतर महाप्रसादासाठी बसायचंय. मग भगवंताने काला केला ना, तर शिंक असं लावलं भगवंताने सुद्धा, तिथं दही हंडी बांधली. या ना पुढे. शिंकेला भी येले दुरी होतो तिघांचे मेवरी. तुम्ही दोईकडे मुख पसरून हरी वाहती त्या धारा रे चौकीच्या घरा. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरून म्हणजे आती टोका दिकवणे नेली लोका तुका. हरी तुका म्हणे हाती टोका निकवणे नेली लोका. तुका म्हणे आदी टोका दिकवणे नेली लोका. कंठी लाविले दुरी होतो तुकाचे मेवरी. कमेका वैष्णवनिका संभ्रम बाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. वाटुळे कमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे मंडळे आम्ही बहुवीर गाडी काला वाटुळे कमेका वैष्णवनिका आरतीचे ताट आणले का? आरती होईल आता, सगळ्यांनी उभं राहायचंय.